press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरला आपण बाजार यंत्रणा, त्यामधील जो मक्तेदारीयुक्त बाजार, जी प्रत्यक्ष बाजारात अस्तित्वात असणारी स्पर्धा आहे, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, मक्तेदारीयुक्त बाजार, या संदर्भात माहिती पाहिली. आज आपण पुढील प्रकरण 6 यामधील इंडेक्स नंबर, त्याला तुम्ही म्हणतात निर्देशांक, या संदर्भात माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की हा जो भाग आहे हा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये नव्याने ॲड झालेला आहे, नवीन समाविष्ट झालेला भाग आहे. जर आपण विचार केला तर अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्र यांचं एक नातेसंबंध आहे. कसं ते की अर्थशास्त्राच्या बऱ्याच संकल्पना या संख्याशास्त्रीय माहितीच्या आधारे स्पष्ट केल्या जातात. स्टॅटिस्टिकल डाटा कलेक्ट केला जातो आणि मग त्याच्या सहाय्याने काही निष्कर्ष काढले जातात, काही अनुमान काढले जातात आणि ज्याचा वापर तुम्ही अर्थशास्त्रात करतात. त्यामुळे लक्षात ठेवा, अर्थशास्त्राच्या बऱ्याच संकल्पना स्पष्ट करण्यासाठी संख्याशास्त्रीय माहितीचा किंवा संख्याशास्त्राचा वापर होत असतो. म्हणूनच अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्र या दोन्हींचं ज्ञान आपणास असणं आवश्यक आहे. त्यातच आता आपण पाहतोय इंडेक्स नंबर. आता निर्देशांक म्हणजे ठराविक कालावधीमध्ये चलांमधील बदल मोजण्यासाठी असणारे एक साधन आहे की विशिष्ट चलांमध्ये काही बदल होत असतात. आता लक्षात ठेवा की संख्याशास्त्रात काय केलं जातं की स्टॅटिस्टिकल डाटा कलेक्ट केला जातो. मग तो डाटा कशाच्या स्वरूपाचा असतो? समजा लोकसंख्या वाढ आहे, लोकसंख्या वाढीचा डाटा कलेक्ट केला, मागील वर्षाची लोकसंख्या आणि चालू वर्षाची, किंवा मागील दशकातील लोकसंख्या आणि चालू दशकातील लोकसंख्या. त्यानंतर किमतीतील बदल आहे, प्राइस चेंजेस. मग काही पर्टिक्युलर वस्तूंच्या किमतीमध्ये कशा प्रकारे बदल होतात, पर्टिक्युलर कालावधीमध्ये विशिष्ट ठिकाणी विशिष्ट काळी त्या वस्तूमध्ये कशा प्रकारचे चेंजेस होतात, त्याचं सांख्यिकीय माहिती कलेक्ट केली जाते आणि त्या माहितीचा वापर करून निर्देशांक काढला जातो. तो निर्देशांक काय आहे की एक ट्रेंड्स आहे, कल आहे. किंमत बदलाचा कल काय आहे, म्हणजे किंमत वाढते कमी होते, मागील वर्षी किंमत कशी होती, चालू वर्षी किंमत कशी होती, या संदर्भात माहिती त्या निर्देशांकाच्या आधारे स्पष्ट होत असते. म्हणूनच लक्षात ठेवा, निर्देशांक म्हणजे एका ठराविक कालावधीमध्ये चलांमधील बदल मोजण्यासाठीचे एक साधन आहे. सर्वात सुरुवातीला जर विचार केला आपण तर किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी सुरुवातीला निर्देशांकाचा वापर होत होता. म्हणजे जी प्राइस लेवल आहे, आता आपण बघतो पहा की शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या शेअर्सच्या किमती अप अँड डाऊन होत असतात. मग त्या शेअर्सच्या किमतीचा जर तुम्ही काही दिवसांपूर्वीचा त्या शेअर्सची किंमत पाहिली आणि चालू करंट टाईम म्हणजे चालू काळातील त्या शेअर्सची किंमत पाहिली, त्यात बदल कसे होत आहे, मग याचं जे ॲनालिसिस आहे ते ॲनालिसिस आपण निर्देशांकाच्या सहाय्याने स्पष्ट करू शकतो. निर्देशांक ही एक तुम्ही अनुमान व्यक्त करू शकतात, कल काय आहे ते स्पष्ट करू शकतात. म्हणूनच पहा, निर्देशांकाचे प्रत्यक्षपणे मोजमाप करता येत नाही, पण त्यातून सापेक्ष बदल दर्शविला जातो. तुम्ही प्रत्यक्ष मोजमाप करत नाही, पण त्याच्या सहाय्याने सापेक्ष बदल काय आहे. जसं आपण म्हणतो की आपली अर्थव्यवस्था विकसित होत आहे, काही कालावधीमध्ये 2020च्या नंतर अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. मग ते बदल कशाच्या आधारावर की जे आपल्या देशातील इतर सेक्टर आहे, कृषी क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, त्यामध्ये काय चेंजेस होत आहे आणि टप्प्याटप्प्याने बदल विकासाच्या दिशेने कसे मार्गक्रमण करत आहे, हे सर्व पाहण्याचं काम निर्देशांकाच्या आधारे केलं जाऊ शकतं. म्हणजेच पहा, निर्देशांकाच्या सहाय्याने तुम्ही ट्रेंड्स म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कल पाहतो
तर आता पहा निर्देशांकाचा उगम या संदर्भात जर माहिती घेतली तर साधारणपणे पहा 17वे शतक, त्यामध्ये एक प्रख्यात इंग्रजी लेखक होते राईस वॉन यांनी त्यांच्या जन्मभूमीच्या मागील वर्षातील किंवा मागील शतकातील किंमत बदलांबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. नाव काय सांगितलं लक्षात ठेवा, राईस वॉन. मग त्यामध्ये साधारणपणे पहा 1707 मध्ये विल्यम फ्लीटवूडने 1440 ते 1460 आणि 1686 ते 1703 या कालावधीत गहू, ओट्स, बीन्स, कापड, मांस इत्यादी वस्तूंच्या किमतीतील बदलांची तुलना ही निर्देशांकाच्या सहाय्याने स्पष्ट केली. त्यानंतर पुढे पहा साधारणपणे क्रोनिकॉन प्रिसॉर 1707 यांच्या कामात सादर केलेले साधारणपणे निर्देशांक आणि अर्थव्यवस्था यांच्या सहाय्याने त्यांनी एक कल किंवा ट्रेंड्स कशा प्रकारे प्रस्थापित झाला. साधारणपणे पहा 1738 मध्ये फ्रान्सचा चार्ल्स डी फेरो याने 1508 आणि 1735 या दोन कालावधीत एक साधा सरासरी निर्देशांक तयार केला. त्यानंतर आपण निर्देशांकाच्या बद्दल व्याख्या पाहिल्या तर सर्वात पहिली व्याख्या दिलेली होती पहा स्पाइगेल यांची व्याख्या पहा, भौगोलिक स्थान, वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये म्हणजे उत्पन्न, व्यवसाय इत्यादींच्या सापेक्ष बदलांसाठी किंवा बदलांचे प्रमाण दाखविण्यासाठी वापरलेले सांख्यिकीय साधन म्हणजे निर्देशांक होय. आता निर्देशांकाची ही जी व्याख्या आहे पहा, भौगोलिक स्थान म्हणजे एक लोकेशन आहे, एक टाईम आहे, वेळ आहे, या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये. मग त्यामध्ये इतर वैशिष्ट्यांमध्ये उत्पन्न असेल, उत्पन्नात आता इंडिव्हिज्युअल इन्कम पहा किंवा नॅशनल इन्कम पहा, आपल्या देशाचं उत्पन्न वाढतंय कमी होतंय, मग त्यासाठी आपणास मागील वर्षाच्या आकडेवारीचा आधार घेणं गरजेचं असतं. मग आधारभूत वर्ष पकडावं लागतं आणि चालू वर्ष या दोन्हींच्या साहाय्याने आपल्या उत्पन्नामध्ये बदल होतोय की नाही होत या संदर्भात माहिती पाहिली जाते. आणि मग लक्षात ठेवा म्हणून इथे सांगितलं आहे की भौगोलिक स्थान, वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये म्हणजे उत्पन्न, व्यवसाय इत्यादींच्या सापेक्ष बदलासाठी किंवा बदलांचे प्रमाण दाखविण्यासाठी वापरलेले सांख्यिकीय साधन म्हणजे निर्देशांक होय. त्यानंतर पुढे क्रॉक्स्टन आणि काउडन यांनी एक निर्देशांकाची व्याख्या केलेली आहे पहा. सगळ्यात महत्त्वाची की निर्देशांक ही संख्यांची अशी शृंखला आहे की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलांचे मापन करता येते. काल आणि स्थान म्हणजे टाइम अँड प्लेस. आता पहा मागील वर्षी आपल्या देशाचा किंमत निर्देशांक आणि चालू वर्षी आपल्या देशाचा किंमत निर्देशांक किंवा मागील वर्षी आपल्या देशाचं जे उत्पन्न आहे, मग विकसित देशांच्या यादीमध्ये उत्पन्नाच्या बाबतीत आपल्या देशाचा कितवा नंबर होता, मग कालांतराने त्यामध्ये चढ उतार होत असतात. म्हणजे पहा निर्देशांकाच्या सहाय्याने तुम्ही साधारणपणे काल व स्थान पदमालेतील बदलांचे मापन करतात. म्हणजे मागील वर्षी आपलं ठिकाण काय होतं आणि चालू वर्षी आपलं ठिकाण काय आहे. म्हणजेच पहा साधारणपणे जर आपण सोन्याच्या बाबतीत पाहिलं की 2008 साली सोन्याचा रेट काय होता आणि 2020 साली मग गोल्ड प्राईस त्याच्यामध्ये अप अँड डाऊन होतात. मग कधी डाऊन झालं कधी अप झालं या संदर्भात सविस्तर माहिती आपण कशाच्या सहाय्याने पाहू शकतो, निर्देशांकाच्या सहाय्याने. म्हणूनच पहा पुन्हा एकदा क्रॉक्स्टन आणि काउडन यांची व्याख्या मी रिपीट करतोय. निर्देशांक ही संख्यांची अशी शृंखला आहे जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलांचे मापन करता येते. काल व स्थान पदमालेतील बदलांचे मापन तुम्ही कशाच्या सहाय्याने करतात, निर्देशांकाच्या सहाय्याने. मग असा हा निर्देशांकाच्या बाबतीत काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितलेली आहे. सर्वात पहिलं वैशिष्ट्य आहे पहा, निर्देशांक हे संख्याशास्त्रीय साधन आहे. लक्षात ठेवा जिथे संख्येचा वापर होतो, जिथे आकडेमोडींचा वापर होत असतो, जिथे स्टॅटिस्टिकल डाटा कलेक्ट केला जातो तो सर्वच्या सर्व भाग कुठं येतो, संख्याशास्त्रामध्ये. स्टॅटिस्टिक
म्हणूनच आता निर्देशांकाच्या बाबतीतही आपणास आकडेवारी आवश्यक आहे आणि मग ती आकडेवारी आपणास कुठून मिळते तर संख्याशास्त्रामुळे. म्हणूनच लक्षात ठेवा, पहिलं वैशिष्ट्य आहे निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे. त्यानंतर पुढे पहा, निर्देशांक हे सरासरी काढण्याचे एक विशिष्ट साधन आहे. ते शेकडेवारी काढण्यास उपयुक्त ठरते. पर्सेंटेज काढण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो. की किमतीतील बदल किती टक्के आहे, मागील वर्षी किंमत पावसाचं प्रमाण पाहिलं, किती टक्के पाऊस पडला, सरासरी किती सेंटीमीटर पाऊस पडला, 2018 साली किती पाऊस होता, 2019 साली किती होता आणि 2020 साली. म्हणजे या निर्देशांकाच्या सहाय्याने आधी तुम्ही काय केलं, डाटा कलेक्ट केला की एका पर्टिक्युलर ठिकाणी, समजा आता आपलं गाव याचे कोपरगाव आहे, कोपरगावमध्ये 2018ला एका पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये किती पाऊस झाला, मग त्याचा डाटा कलेक्ट केला. 2019ला किती कलेक्ट झाला, 2020ला, मग याच्या सहाय्याने तुलना केली की 2020ला जास्त होता की 2019ला जास्त. मग ही सर्व माहिती आपण कशाच्या सहाय्याने, संख्याशास्त्राच्या सहाय्याने ते कलेक्ट करतो आणि निर्देशांकाच्या सहाय्याने त्याचे कल पाहिले जातात. म्हणूनच लक्षात ठेवा, निर्देशांक हे सरासरी काढण्याचे एक साधन आहे. ते शेकडेवारी काढण्यास उपयुक्त असते. पर्सेंटेज काढण्यासाठी निर्देशांकाचा वापर होतो. त्यानंतर पुढे पहा, तिसरं वैशिष्ट्य आहे, एका विशिष्ट काळात किंवा दोन भिन्न काळात किंवा दोन भिन्न स्थानातील एक किंवा जास्त संबंधित चलांचे परिमाण मोजण्यासाठी निर्देशांक या सांख्यिकीय साधनांचा उपयोग होतो. तुम्हाला उदाहरण दिलं आता हे उदाहरण पावसाच्या बाबतीत होतं. आपण किंमत पातळीच्या बाबतीत पाहू की एखादी वस्तू, पर्टिक्युलर वस्तू आहे गहू, मग गव्हाची मागील वर्षीची किंमत किंवा मागील 5 वर्षामध्ये गव्हाच्या किमतीमध्ये काय काय बदल झाले, 2016 साली काय होती, 2017 साली काय होती. मग एका पर्टिक्युलर ठिकाणी गव्हाची किंमत, समजा आता महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात गव्हाच्या किमती कशा होत्या, उत्तर प्रदेशमध्ये गव्हाच्या किमती कशा होत्या. म्हणजे त्या किमतीतील ट्रेंड्स, कल काय आहे, हे कशाच्या साहाय्याने पाहिलं जातं, निर्देशांकाच्या साहाय्याने. मग एका पर्टिक्युलर टाईममध्ये ती माहिती कलेक्ट केली जाते किंवा एका पर्टिक्युलर ठिकाणामधनं ती माहिती कलेक्ट केली जाते. म्हणूनच पहा, एका विशिष्ट काळात किंवा दोन भिन्न काळात किंवा दोन भिन्न स्थानातील एक किंवा जास्त संबंधित चलाचे परिमाण मोजण्यासाठी निर्देशांक या सांख्यिकीय साधनांचा उपयोग होतो. त्यानंतर पुढे पहा, जो निर्देशांक एका चलाच्या साहाय्याने मोजला जातो त्याला एकीकृत निर्देशांक असे म्हणतात. सिंपल डेफिनेशन आहे पहा, जो निर्देशांक एका चलाच्या साहाय्याने मोजला जातो त्याला एकीकृत निर्देशांक असे म्हणतात. या उलट जो निर्देशांक चलाच्या गटांपासून तयार केला जातो त्याला संयुक्त निर्देशांक असे म्हणतात. दोन निर्देशांके, एक आहे एकीकृत निर्देशांक आणि एक आहे संयुक्त निर्देशांक. एका चलाचा वापर एकीकृत निर्देशांक, एका गटाचा वापर, संपूर्ण गटाचा वापर, त्याला तुम्ही म्हणतात संयुक्त निर्देशांक. त्यानंतर पुढे आहे पहा, 5वं वैशिष्ट्य आहे, निर्देशांक हा चालू वर्षासाठी तयार केला जातो. करंट इयर. निर्देशांकाचा वापर तुम्ही करंट इयर ॲनालिसिस करण्यासाठी करत असतात. म्हणजे आता चालू वर्षामध्ये गव्हाच्या किमती काय आहे, मागील वर्षाचा आधार घेऊन चालू वर्षांच्या किमतीमध्ये कशा प्रकारे ट्रेंड्स होणार आहे या संदर्भात, कल किंवा बदल होणार आहे या संदर्भात माहिती काढण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो. त्यानंतर पहा, 6वं वैशिष्ट्य आहे, ज्या वर्षापासून बदल मोजले जातात त्याला मूळ वर्ष, त्याला तुम्ही म्हणतात बेसिक इयर. म्हणजे निर्देशांक काढत असताना तुम्ही जो पर्टिक्युलर टाईम घेतलेला आहे की ज्या वर्षापासून तुम्हाला बदल अपेक्षित आहे, मग ज्या वर्षापासून बदल मोजले जातात त्या वर्षाला मूळ वर्ष, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बेसिक इयर असे म्हणतात. आणि लक्षात ठेवा, पुढचं वैशिष्ट्य आहे की मूळ वर्षाचा निर्देशांक हा कायम 100% असतो. प्रत्येक वेळेस तुम्हाला क्वेश्चन येत असतो की मूळ वर्षाचा निर्देशांक किती असतो, तर मूळ वर्षाचा निर्देशांक हा 100 गृहीत धरला जातो.
हां 100% म्हणण्यापेक्षा 100 गृहीत धरला जातो. हां लक्षात ठेवा, मूळ वर्षाचा निर्देशांक हा 100 गृहीत धरला जातो. त्यानुसार चालू वर्षातील मूल्यमापन मोजले जाते. त्यानंतर पुढे आहे पहा 8वा पॉईंट आहे त्यातला, अर्थव्यवस्थेतील कल व बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो. त्याला आर्थिक क्रियांचे वायुभार मापक असे देखील निर्देशांकाला म्हटलं जातं. कारण की लक्षात ठेवा, पुन्हा एकदा रिपीट करतोय की निर्देशांकांच्या साहाय्याने आर्थिक क्रियांचे कल व बदल मोजले जातात. म्हणूनच निर्देशांकाला वायुभार मापक असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण निर्देशांक याबद्दल आजच्या लेक्चरला माहिती पाहिली, निर्देशांकाच्या व्याख्या पाहिल्या, त्याचप्रमाणे निर्देशांकाची वैशिष्ट्ये पाहिली. पुढील लेक्चरला आपण निर्देशांकाचे जे काही प्रकार आहे त्या निर्देशांकाच्या प्रकारामध्ये पहा किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक व विशिष्ट हेतू निर्देशांक या संदर्भात माहिती पाहणार आहोत. लेक्चर काळजीपूर्वक ऐकले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लेक्चरमध्ये काही समस्या असेल, काही टॉपिक समजला नसेल तो यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. धन्यवाद.